आता आपण आपला जो सेकंड चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन त्यातील वर्ड प्रॉब्लेम्स पाहू. म्हणजेच आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.6 पाहायचा आहे. तर प्रॅक्टिस सेट 2.6 मधला पहिला क्वेश्चन काय म्हणते आपण आधी समजून घेऊ. प्रश्न काय सांगते, प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. फाइंड हर प्रेझेंट एज. प्रगतीचा वयासंदर्भात हे गणित आहे आणि गणितात अट काय दिलेली आहे की प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय 2 years ago आणि प्रगतीचं आजपासूनचं 3 वर्षानंतरचं वय ह्या दोघांचा गुणाकार प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार 84 येतो. तर तिचं आजचं वय काय आहे. तर मग आपण काय करू, असं समजू की प्रगतीचं आजचं वय काहीतरी व्हेरिएबल घेऊ, काहीतरी चल घेऊ. समजा प्रगतीचं आजचं वय आपण x मानलं तर ठीक आहे ना, प्रगतीचं प्रेझेंट एज आपण x घेतलं तर 2 years ago तिचं वय काय होईल x - 2. आजचं जर का वय तिचं x years असेल तर 2 years ago काय होईल x - 2. आणि आजचं जर का x years एवढं वय आहे तर इथून पुढे 3 वर्षानंतर तिचं वय काय होईल इथून पुढे x मध्ये 3 टाका म्हणजे x + 3. बरोबर आहे का. 2 वर्षापूर्वीचं वय x - 2 आणि इथून पुढे 3 वर्षानंतरचं वय हे x + 3 होईल. आणि गणितात अट काय सांगितली की या दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार किती आहे 84. मग आता ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन घेऊ, त्या मल्टिप्लिकेशन मधून एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू आणि मग क्वाड्रॅटिक इक्वेशनला तुम्ही तुमच्या कोणत्याही आवडत्या पद्धतीनुसार सोडू शकाल. जसं की फॅक्टरायझेशन मेथड असेल किंवा कम्प्लिटिंग स्क्वेअर असेल किंवा मग फॉर्म्युला मेथड असेल. ठीक आहे, चला तर मग हे जे घेतलं ते आता आपण मांडणी करू याची. लेट अस अज्युम दॅट प्रगतीस present age is x years. प्रगतीचं आजचं वय x वर्ष मानू. Therefore, by given condition 2 years ago आणि 3 years hence यांचा मल्टिप्लिकेशन यांचा प्रोडक्ट 84 यायला पाहिजे. So by given condition her age 2 years ago is equal to x - 2 and her age 3 years hence it will be x + 3. So now according to given condition ह्या दोघांचा प्रॉडक्ट है ना, या दोघांचा प्रॉडक्ट किती यायला पाहिजे 84. म्हणजेच x - 2 इन ब्रॅकेट अँड x + 3 इन ब्रॅकेट यांचा मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे 84. मग आता ह्याच्यावरून एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू आपण. यांना मल्टिप्लाय करू या पूर्ण ब्रॅकेटला, या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला. x × x x² प्लस x × 3 3x - 2 × x -2x -2 × +3 -6. हे 84 पण इकडे घेऊया आपण तर इकडे 0 राहील, 84चं साइन मायनस होईल. ठीक आहे, हे कसं होईल x² ॲज इट इज. हे 3x आणि 2x यांची सबस्ट्रॅक्शन करू तर हे उरेल फक्त x आणि हे 84 आणि -84 आणि -6 -90 = 0. झालं आपलं स्टँडर्ड फॉर्म मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता याला आपण समजा जर का मी म्हणलं फॅक्टरायझेशन मेथडने सोडवा तर तुम्हाला काय करावं लागेल -90 चे फॅक्टर पडायला लागतील. थर्ड टर्म जी आपली -90 चे फॅक्टर पडायला लागतील आणि त्यातल्या फॅक्टरची जोडी अशी निवडा लागेल की ज्या जोडीची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन ही +1 मिळेल. बरोबर आहे. जसं की 10 आणि 9 जर घेतो मी म्हटलं 10 9 किंवा 9 10 जा 90 असं जर का मी म्हटलं तर या दोघांचाच सबट्रॅक्शन 1 येते. मग 1 येण्यासाठी आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस येते. आपल्याला मायनस पाहिजे म्हणजे याचा अर्थ या दोघांपैकी कोणती तरी एक टर्म एक
डिजिट आहे जो की मायनस साईन वाला आहे आणि दुसरा प्लस, म्हणजे अपोजिट साईन असलेल्या नंबरच प्रॉडक्ट मायनस येते. त्याच्यामुळे यातला एक तर हा तरी पॉझिटिव्ह असायला पाहिजे जर हा निगेटिव्ह असेल तर, किंवा मग हा निगेटिव्ह असायला पाहिजे जर हा पॉझिटिव्ह असेल तर. ठीक आहे ना. मग आता यातला नेमकं दोघांपैकी मायनस साईन कोणाला देऊ? इथं कोणाचं, इथे जी टर्म यायला पाहिजे किंवा इथे जी संख्या यायला पाहिजे तिचं साईन +1 आहे. म्हणजे याचा अर्थ इथं जे असेल ते मोठ्या संख्येला द्यायचं आणि मग छोट्या संख्येला अपोजिट राहील. याच दोघांची सबट्रॅक्शन ही +1 येते. +10 मधून 9 गेले, +1 उरला. म्हणजे आता आपल्याला याला +1x च्या ऐवजी आता 10x आणि -9x असं घेऊन लिहिता येते. मग आता ते करू. x² + 10x -9x -90 = 0. ही फॅक्टरची जोडी घेतली आपण, त्याच्यामुळे या 1x च्या ऐवजी आता ह्या दोघांना लिहिलं. ठीक आहे. आता या दोघातून काहीतरी कॉमन काढू, या दोघातून काहीतरी कॉमन काढू. ठीक आहे ना. याच्यातून दोघातून काय कॉमन दिसते, तर x निघू शकते. मग इथे काय उरल x आणि इथे काय उरल +10. ह्या दोघातून काय कॉमन काढू, -9 कॉमन काढू का, उरल काय, इथे x उरल आणि इथे +10 होईल है ना. कारण 9x 9 × x 9x मायनस पुन्हा मायनस इंटू प्लस मायनस 9 × 10 90. ठीक आहे ना. आता इथे बघा हा ब्रॅकेट दोन्हीकडे आहे. मग या दोन्ही टर्म मधून हा ब्रॅकेट कॉमन घेऊ आपण. x + 10 चा ब्रॅकेट जर का कॉमन घेतला तर इथे दुसरं उरणार x आणि इकडे राहणार -9 = 0. आता इथे दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट 0 आहे. म्हणजे याचा अर्थ काय, एक तर हा तरी ब्रॅकेट 0 असेल किंवा हा तरी ब्रॅकेट 0 असेल. मग x + 10 = 0 घेऊ आपण, और x - 9 = 0 घेऊ. आणि मग ह्याच्यावरून आता आपल्याला हे जर का ट्रान्सफर केलं तिकडं 10 तर ते मायनस होतील आणि इकडे जर का 9 ट्रान्सफर केले तर ते 9 प्लस होतील. म्हणजे दोन्हीही किमती आल्यात आपल्याला. आणि ह्या दोन किमती हे दुसरं काही नसून हे रूट आहेत या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. हे आपण आधी शिकलो आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये, फाइंडिंग द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. पण हे तर रूट झाले, आपल्याला रूट्स नव्हते काढायचे, आपल्याला काढायचे प्रगतीचं आजचं वय, प्रेझेंट एज फाइंड करायचं. मग आता आपण तिथं प्रेझेंट एज x मानलं होतं. मग एक्सच्या दोन व्हॅल्यू झाल्या, एक आली -10 आणि एक आली 9. हे एज आहे. x हे काय घेतलं होतं आपण, एज घेतलं होतं. मग इथं -10 आहे आणि इथं +9 आहे. मग एज मायनस मध्ये असते का, तर नाही. म्हणजे प्रगतीचं आजचं एज किती आहे, मग 9. -10 एज नसते म्हणून. मग तसं आपल्याला सांगा लागेल की -10 एज नसते. बट सिन्स एज cannot be negative, therefore Pragati's present age is 9 years. निगेटिव्ह नाही याचा अर्थ काय, -10 असू शकत नाही, म्हणजे मग +9 असेल. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवता येते. ठीक आहे. चला आता दुसरा प्रश्न पाहू वर्ड प्रॉब्लेम्स मधला आपला, प्रॅक्टिस सेट 2.6 मधला. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर्स इज 244. फाइंड द नंबर्स. काय सांगते, सम ऑफ स्क्वेअर्स आहे, वर्गांची बेरीज आहे. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर्स. नॅचरल इव्हन नंबर्स म्हणजे कोणते, नॅचरल नंबर्स तर माहिती आहेत तुम्हाला, हे सगळे नॅचरल नंबर्स आहेत, 1 2 3 4 अँड सो ऑन. पण ह्याच्यापैकी कोणते पाहिजे आपल्याला, इव्हन नॅचरल नंबर. म्हणजे पहिला नॅचरल इव्हन नंबर कोणता आहे, 2, मग नंतरचा 4, मग नंतरचा 6 अँड सो ऑन. 2 4 6 8 अँड सो ऑन. बरोबर आहे. हे झाले इव्हन नॅचरल नंबर्स. म्हणजे प्रत्येक इव्हन नॅचरल नंबर मध्ये डिफरन्स कितीचा आहे, 2चा है ना. बरं, आता काय सांगितलंय, कॉन्झिक्युटिव्ह पाहिजेत आपल्याला. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे लागोपाठ येणारा, म्हणजे 2च्या नंतर लागोपाठ येणारा कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर 4 झाला. 4च्या नंतर लागोपाठ येणारा कॉन्झिक्युटिव्ह इव्हन 6 झाला. 6च्या नंतर कॉन्झिक्युटिव्ह येणारा इव्हन 8 झाला. असा लागोपाठ येणार. तर लागोपाठ येणाऱ्या 2 इव्हन नॅचरल नंबरच्या स्क्वेअर्सची सम 244 आहे असं. तर मग त्या कोणत्या 2 लागोपाठ येणाऱ्या इव्हन नॅचरल नंबर्स आहेत ते काढायचं आपल्याला.
आता असं घेऊन तर काढून पाहता येणार नाही एक एक, किंवा 2 आणि 4 घेऊन पाहू, मग 2चा स्क्वेअर, मग 4चा स्क्वेअर, आणि त्यांची बेरीज केली तर तिथं 244 येणं नाही. मग नंतर 2 4 आणि 6 घेऊन पाहिलं, किंवा 6 आणि 8, तसं तर येणं शक्य नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, पुन्हा एकदा अज्युम करावं लागेल आपल्याला की पहिली इव्हन नॅचरल नंबर काहीतरी व्हेरिएबल घ्यायला लागेल. आणि मग पहिल्या आणि दुसऱ्या नॅचरल इव्हन नंबर मध्ये किती डिफरन्स आहे, तर 2चा. म्हणजे एक जर का आपण एक्स घेतली, पहिली जर का नॅचरल इव्हन नंबर आपण एक्स घेतला, तर दुसरा लागोपाठ येणारा दुसरा कॉन्झिक्युटिव्ह सेकंड टर्म काय असणार आहे मग, इव्हन वाली x+2 है ना. मग ह्याच्यानंतर पुन्हा x+4, मग पुन्हा x+6, अशा कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स असणार आहेत. मग आता आपण ह्यातले हे दोन घेऊ आणि मग ह्यांच्या स्क्वेअर्सची सम 244 लिहू, त्याच्यातून एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू आणि मग त्याला सॉल्व्ह करू. आणि मग त्याच्यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली, म्हणजे आपल्याला पहिली इव्हन नॅचरल नंबर मिळून जाते, पहिला इव्हन नॅचरल नंबर. आणि मग त्याच्यामध्ये 2 ऍड केले की आपल्याला लागोपाठ येणारा कॉन्झिक्युटिव्ह सेकंड जो असेल नंबर, इव्हन नॅचरल नंबर, तो मिळून जातो. चला तर मग आपण काय करू, लेट अस assume that first natural even number is x. ठीक आहे ना. सपोज आपण काय केलंय की पहिला नैसर्गिक समसंख्या x घेतली आपण, पहिला नॅचरल इव्हन नंबर आपण x घेतला. Therefore, consecutive सेकंड, इथं फर्स्ट झाला, सेकंड नॅचरल इव्हन नंबर विल बी, दुसरा काय होईल मग, याच्यामध्ये 2 टाका, म्हणजे x+2 असं असेल. ठीक आहे ना. जर पहिला x असेल तर दुसरा x+2 असेल. मग आता अट जी दिली त्याच्यानुसार, सो अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन काय सांगते की या दोन लागोपाठ येणाऱ्या इव्हन नॅचरल नंबर्सच्या स्क्वेअर्सची सम, ठीक आहे ना, ही 244 आहे. सो पहिल्या इव्हन नॅचरल नंबरचा स्क्वेअर झाला x², दुसऱ्या इव्हन नॅचरल नंबरचा स्क्वेअर झाला x+2 होल स्क्वेअर, आणि यांची सम म्हणजे ऍडिशन ती येते म्हणते 244. मग आता ह्याला सॉल्व्ह करू, याच्यातून क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळवू आणि मग त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह करू. ठीक आहे. आता हे x वर्ग ऍज इट इज लिहितो मी. इथे मात्र काय करायला लागेल आपल्याला, याला a आणि याला b म्हणा लागेल, आणि a+b होल स्क्वेअर न सोडवा लागेल, है ना. मग a+b होल स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे, a² + 2ab + b². मग त्यानुसार याचं काय होईल, x² + 2 × a × b, म्हणजे 2 × 2 × x आणि +2चा स्क्वेअर. हे 244 पण जर इकडे घेऊन आलो तर तिकडे काहीच नाही राहणार, म्हणजे 0 होईल. ठीक आहे. आता याला हा x² आणि हा x², किती x² झाले, हे 2x² प्लस 2 × 2 4x प्लस इथे 2² म्हणजे 4 मायनस 244 इज इक्वल्स टू 0. आता 2x² प्लस 4x, हे 244 मधून 4 गेले, किती उरते 240. झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. वाटल्यास याला तुम्ही अजून सोपं करू शकता, कारण इथं 2 न डिवाइड केलं तर अजून इझी होते. समजा 2 न डिवाइड केलं तर x² + 2x आणि हे किती होतात 120. झालं, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं. आता याला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला जी वाटेल ती मेथड, ह्याच्यात काय करावं लागेल, -120 फॅक्टर पडायला लागतील. असे फॅक्टर पडायचे, पेअर अशी निवडायची फॅक्टरची जी आपल्याला +2 एवढी ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन देईल. बघा, 12 10 जा 120, आणि 12 मधून 10 जर का मायनस करतो म्हणलं तर 2 येतात. म्हणजे याचा अर्थ इथं +2 येतं, म्हणजे मोठ्या संख्येला प्लस साईन आणि छोटी मायनस साईन. प्लस इंटू मायनस मायनस, 12 10 जा -120 झालं, आणि 12 मधून 10 गेले, हे याची सबट्रॅक्शन केली तर +2 येतात. ठीक आहे. म्हणजे मला ह्या +2x च्या ऐवजी आता हे दोन टर्म घेऊन लिहिता येतात. मग मी इथं लिहितो, हे x² ॲज इट इज, इकडे हा -120 = 0, हे पण ॲज इट इज. फक्त ह्याच्या ऐवजी आता मला हे दोन टर्म लिहायच्यात, एक लिहायचं आहे +12x आणि एक लिहायचं आहे -10x.
समजलं? आता या दोघातून कॉमन काढू आणि या दोघातून कॉमन काढू. या दोघातून काय कॉमन निघते? फक्त एक्स. मग इथं काय उरते? एक्स आणि इथे काय उरला? 12. या दोघातून काय कॉमन निघते? -10. मग इथं काय उरते? एक्स आणि इकडे +12. एक्स प्लस 12 चा ब्रॅकेट कॉमन येऊ शकते या दोघातूनही, दोन्ही टर्म मधून, कारण इथे पण आहे आणि इथे पण आहे. मग एक्स प्लस 12 चा ब्रॅकेट कॉमन घेऊ. मग इथे काय उरल? एक्स आणि इकडे काय उरल? -10 = 0. इथे दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट 0 आहे. दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट 0 आहे, याचा अर्थ काय होते की एक्स प्लस 12 हा वाला ब्रॅकेट 0 असेल और एक्स मायनस 10 हा वाला ब्रॅकेट 0 असेल. मग ह्याच्यावरून 12 ला जर ट्रान्सफर करतो म्हणलं तर तो मायनस होईल आणि इकडे सुद्धा एक्स 10 ला जर ट्रान्सफर करतो म्हणलं तर 10 मात्र प्लस होईल. रूट फाइंड केलेत आपण या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, -12 आणि +10. पण आपल्याला रूट्स नाही फाइंड करायचे, फक्त आपल्याला काय करायचंय? 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर्स काढायचे. मग एक्सच्या ज्या व्हॅल्यू आल्यात त्याच्यापैकी कोणती इव्हन आणि नॅचरल नंबर आहे? इथे -12 आहे. 12 ही इव्हन आहे, पण ती मायनस असल्यामुळे ती नॅचरल होत नाही. म्हणजे -12 ही इव्हन नॅचरल नंबर नाही. मग इकडे x = 10 आलं. 10 ही इव्हन पण आहे आणि नॅचरल पण आहे. म्हणजे याचा अर्थ इव्हन नॅचरल नंबर पहिला इव्हन नॅचरल नंबर हा 10 असणार आहे. फर्स्ट इव्हन नॅचरल नंबर हा 10 असणार आहे. मग आपण तसं लिहू शकतो. देअरफॉर -12 is not a natural number. Therefore, first even natural number is x = 10. And therefore, consecutive second even natural number will be x + 2. म्हणजेच इथे जो आपण x = 10 घेतला तर आता इथे 10 + 2 म्हणजेच 12. कळलं?